सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आपल्या जे मेडिकल कॉलेज आहे त्यांनी ऑर्गन डोनेशन अवेअरनेस प्रोग्राम इथं अरेंज केला होता 3 दिवस। त्याच्यात आम्ही पोस्टर कॉम्पिटिशन, रांगोळी कॉम्पिटिशन, पथनाट्य, कविता वाचन, वक्तृत्व सगळ्या स्पर्धा घेतल्या इथून छानपैकी। म्हणजे बरेचसे नंबर पण आले। अवयवदानाचं महत्त्व अतिशय छान। काल आमच्या विद्यालयामध्ये शारदीय नवरात्राच्या संधीचं नवरात्रीच्या निमित्ताने आम्ही पाककला, रांगोळी, हस्तकला तसेच नवीन एक थीम आम्ही केली, बेरोजगारांना रोजगार मिळावे यासाठी एक थीम केलेली होती। तर अशा पद्धतीने इथं हे पाककला वगैरे याचं उद्घाटन केलं आणि मुलींच्या जे गुण आहेत सुप्तपणांना आम्ही या ठिकाणी वाव देण्याचा प्रयत्न केला आणि शारदीय नवरात्र जे पहिलं पुष्प काल गुंतलं गेलं आणि याच्यासाठी आपल्या इथे आदरणीय श्रीमंत छत्रपती मृणाली शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी स्वतः इथं आलं त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि या प्रसंगी अनेक मान्यवरसुद्धा आमचे आले होते। आदरणीय SP साहेब येणार होते पण काही कारणाने येऊ शकले नाही। तरीसुद्धा अतिशय पहिलं पुष्प जे काल गुंफण्याचं काम इथं झालेलं आहे, आजचं हे दुसरं पुष्प गुंफण्यासाठी आदरणीय क्रीडा अधिकारी श्री नितीन ताराळेकर सर सपत्नी इथं उपस्थित आहेत। तसेच जिप सदस्या, माजी सदस्य अर्चना देशमुख मॅडम, स्नेहांजली मॅडम, त्यानंतर
आणि सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हे दुसरं पुष्प रोपण्याचं काम चालू आहे आणि या प्रसंगी इथं आमच्या या मुलींनी, छोट्या मुलींनी जे काही उपक्रम केले, रांगोळी असेल किंवा काही, तर त्याचं या ठिकाणी ओपनिंग झालं असं मी जाहीर करते. इतकं सुंदर केलेलं आहे ना हे सगळं. म्हणजे 1,500 रुपये सरकार देणार, पण 1,500 रुपयात ह्या मुलींचं काही होणार नाही आहे. हे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे मुलींना तुम्ही आता तयार करता, तर शाळेचं मी आधी अभिनंदन करते, खूप सारं कौतुक करते की एवढ्या थोड्या ह्याच्यावर मुली भागणार नाही आहेत. त्यांचं काही, त्यांना खूप मोठं व्हायचं आहे. आणि स्टार्टअप जो सरकारचा एक हे आहे, तो छोटा छोटा स्टार्टअप इथं दिसलेला आहे. खूप खूप अभिनंदन. खूप सुशीला देवी साळुंखे हायस्कूल हे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात 1 नंबर आहे, कला क्षेत्रात 1 नंबर आहे, शैक्षणिक क्षेत्रात 1 नंबर आहे. आणि मुलींना त्यांच्या शालेय जीवनात जसे आईवडील हे आधारस्तंभ असतात, तसेच शिक्षिका, मुख्याध्यापिका हे आधारस्तंभ असतात. आणि त्यांच्या करिअर चांगलं डेव्हलप व्हावं, त्यांना विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळावं यासाठी या शाळेमार्फत नेहमी प्रयत्न केले जातात. आणि त्यामुळंच हे नवीन नवीन ॲटम तयार करायचं कला कौशल्य आणि तो एक स्किलचा फार भाग आहे. आणि त्या दृष्टीने त्यांच्या जीवनात त्यांना यशस्वी करण्यासाठी शाळेच्या या जे उपक्रम आहेत त्यास माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. माझे नाव अमृता वसवड्ड. म्हणजे मला आधी येत नव्हतं, पण मी इकडं आल्यानंतर ना त्या मॅडमकडून आमच्या इकडून शिकून घेतलं. ह्याला किमान 15 दिवस तर लागले शिकायला. हे बनवलं म्हणजे वापरल्या साड्या असतात ना घरी, ते वापरल्या साड्या बनवल्या. म्हणजे टाकावं तो टिकावं बनवलं. मी सिद्धी त्रिंबके आहे. मी सुशीला देवी साळुंखे ह्या शाळेत शिकते. मी हे आर्ट केलं आहे आणि हे आपण राहायला गिफ्ट म्हणून किंवा काही कुणाला जर द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो. आणि हे छोटं वगैरे आर्ट सगळं मीच पेंटिंग. हे नका हे पुस्तक आतमध्ये, त्या पुस्तकाच्या आतमध्ये कवर